पुण्यातील गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असा नारा दिला ते दिला तो पण टायमिंग एवढं चुकीचं होतं की त्याचं स्पष्टीकरण देता देता शिंदेंना आता घाम फुटलाय। शिंदे यांच्या घोषणेनंतर अनेकांनी टीका केली असून हा भाजपने आखून दिलेला स्क्रिप्टेड कार्यक्रम असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कृती भाजप प्रणित युतीच्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जाते। पण यामुळे शिंदे सर्वच स्तरातून बऱ्याच जास्त प्रमाणात ट्रोल होत आहेत। पण जरी ट्रोल होत असतील तरीही एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही चाल खेळली आहे असं देखील बोललं जाते। असो, जरी सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरीही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेंचं स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ही खेळी केली असेल असं देखील बोललं जाते। त्याचं पहिलंच कारण म्हणजे शिवसेनेची मूळ मतपेटी उद्धव आणि राज यांच्या बाजूला वळण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये मोठ्या बंडानंतर शिवसेना फोडली आणि भाजप सोबत सरकार स्थापन केलं, मात्र त्यांना अजूनही खरी शिवसेना म्हणून जनतेकडून पूर्णपणे मान्यता मिळालेली नाहीये। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं शिवसेनेचा पारंपरिक मराठी मतदार जो सध्या विभागलेला आहे तो पुन्हा एकत्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदेची मतपेटी घटण्याचा धोका आहे। दुसरं कारण म्हणजे मराठी अस्मितेचा जोर। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही राजकीय ओळख मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद अशी आहे। दोघांनी संयुक्तपणे मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे रेटला तर शिंदे यांच्यासाठी मराठी जनतेत स्थान टिकवणं अधिक कठीण होईल। विशेष करून जय गुजरातच्या घोषणांनी शिंदे यांच्यावर मराठी अस्मितेला गळा घालणारे असा आरोप होऊ शकतो। तिसरं कारण म्हणजे राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न। शिंदेंनी बंड करून सत्ता घेतली, त्यामुळे त्यांच्यावर स्वार्थासाठी पक्ष फोडणारा असा ठसा बसलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने ठाकरे घराणं म्हणजे खरी शिवसेना असा संदेश जनतेत पोहोचू शकतो। त्यामुळे शिंदेंचं राजकीय अस्तित्व हळूहळू क्षीण होऊ शकतं। चौथं कारण म्हणजे भाजपसाठी पर्यायी चेहरा तयार होण्याची शक्यता आहे। सध्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे हे भाजपसाठी उपयोगी चेहरा आहेत, पण जर ठाकरे बंधूंची युती लोकप्रिय ठरली तर भाजपलाही भविष्यात शिंदेंऐवजी दुसरा पर्याय शोधण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे शिंदेंचा प्रभाव आणि महत्त्व भाजपमध्ये कमी होण्याची शक्यता आहे। पाचवं कारण म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका। मुंबई, ठाणे, नाशिक या शिंदेंच्या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेचा प्रभाव होता आणि आहे। उद्धव ठाकरेंचाही या भागात मजबूत आधार आहे आणि ठाकरेंच्या एकत्र येण्यानंच आगामी महानगरपालिका निवडणुकात शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो आणि कुठेतरी या सर्वामुळे भाजप शिंदेंना साइडलाईन करेल अशा देखील चर्चा आहेत आणि हेच ओळखून भाजप समोर एकनाथ शिंदे लाचार झालेत अशा चर्चा आता होऊ लागल्यात।